तुम्हाला खोटं सांगायचं साहेब, आम्ही चिरमुरे फुटाणे खाऊन पार्टीचं काम करत आलेलो आणि माझ्या वेदनाच माझ्या स्वतःच्या वेदनाच आहेत. मी अंतकरणाला निघालेली भाषा, मी काही प्लॅन करून वगैरे भाषण द्यायला गेलो नव्हतो. सोलापूर भाजप कार्यालयात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर भाजप कार्यकर्ता अनंतकुमार धुम्मा यांनी मीडियाशी संवाद साधताना आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास बरं वाईट करून घेण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली. आज पुन्हा याविषयी अनंतकुमार धुम्मा यांना विचारलं असता त्यांनी आम्ही भाजपचे कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं. बघा धुम्मा आणखी काय म्हणाले. साहेब, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. किती प्रभाग होता? 40 वर्षापासून भाजपमध्ये काम करताय. कशा पद्धतीचे निष्कर्ष असणार आहेत? काय? मी 1987 पर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. त्यानंतर मला वार्डाचा अध्यक्ष, मी 3 वेळा वार्डाचा अध्यक्ष होतो, म्हणजे 9 वर्ष मी वार्डाचा अध्यक्ष होतो. त्यानंतर मी 2002ला प्रभाग रचना झाल्यावर आमच्या खालचं पत्रा तालीम भागपासून ते इथं कसबा गणपती भागापर्यंत प्रभाग झालं होतं. त्यावेळी मला पार्टीनं तिकीट दिलं होतं, पण त्यावेळी पार्टीची कमळ चिन्ह हे घराघरात पोचवण्यासाठी मला त्यावेळी पार्टीनं दिलं होतं तिकीट आणि आम्ही त्यावेळी कमी पडलो आणि त्यावेळी माझा पराभव झाला. त्यावेळी दिग्गज उमेदवार माझ्या समोर होते, नाना काळे अजून प्रकाशवाले माझे, ते दोघं चालू नगरसेवक होते. त्यांच्या विरोधात मी उभारलो होतो, नौखाव होतो, त्यामुळे माझं त्यावेळी पराभव झाला. त्यानंतर मी कालांतराने त्यानंतर मी मंडलाध्यक्ष झालो, 2 वेळा मंडलाध्यक्ष झालो. ते माझं काम बघून मला परिवहन सदस्य म्हणून मला ह्याच्यावर घेण्यात आलं, महानगरपालिकेच्या ह्याच्यात. त्यानंतर मी आजपर्यंत सातत्यानं पार्टीचं काम करत 40 वर्ष झाले मी पार्टीचं काम करत आलो. काय काल उमेदवारी अर्ज भरलेला आहे, निष्ठावंत म्हणून तुम्ही कसं बघता? काय तुमच्या अपेक्षा आहे? माझी अपेक्षा काय आहे, नगरसेवकाची सेवा करायची, जनतेची सेवा करायची. आणि मी आज नगरसेवक नसल्यापासून मी जनतेची सेवाच करत आलो. आज माझ्या प्रभागात, माझ्या वार्डात मी सगळे केंद्राची योजना असू दे, राज्याची योजना असू दे, लाडकी बहीण असू दे, वयोवृद्ध लोकांचं सिनियर सिटीजनचं असू दे, संजय गांधी निराधार असू दे. त्यानंतर मी माझ्या प्रभागातल्या सर्व महिलांना घेऊन मी अष्टविनायक दर्शन घडवून आणलेलं आहे 150 बायकांना. त्यानंतर मी पुन्हा 1 वर्षानंतर महालक्ष्मी, कोल्हापूर महालक्ष्मी, पुणे गणपती, ज्योतिबा हे सगळं मी माझ्या विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांना घेऊन दर्शन घडवून आणलेलं आहे. हे सगळं आता निष्ठावान म्हणून तुम्हाला महानगरपालिकेमध्ये आम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय झाला पाहिजे नगरसेवक म्हणून. आणि आजपर्यंत आमचा एक अजेंडा आहे, सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर, प्रभाग स्वच्छ करायचा आहे, प्रभाग स्वच्छ ठेवायचा आहे, बेरोजगारी हटवायचा आहे. जे काय आमच्या हातलं जेवढं होतं आहे नगरसेवक म्हणून ते सगळं करायची आमची स्वतःची इच्छा आहे. काय समजा पक्षाने तिकीट नाकारलं किंवा जे आयाराम गयाराम आलेले आहेत पक्षात, त्यांना जर तिकीट दिलं तर काय भूमिका असणार आहे? कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कुठेतरी अन्याय झाल्यासारखं वाटणार आहे त्यावेळेस. भारतीय जनता पार्टीकडे ओघ जास्त आहे सध्या, त्यामुळे जे पार्टी वाढवण्यासाठी पार्टीनं ज्यांना ज्यांना प्रवेश देत आहे ते पार्टीचा विषय आहे. आमचं म्हणणं काय आहे, निष्ठावंताला न्याय द्या. निष्ठावंत ज्यांनी आजपर्यंत पार्टीसाठी, तुम्हाला खोटं सांगायचं साहेब, आम्ही चिरमुरे फुटाणे खाऊन पार्टीचं काम करत आलेलो. आम्ही त्यावेळी पहिला कॉम्प्युटर नव्हतं, काय नव्हतं, आम्ही रात्र बसून स्लिप लिहिलेले लोक प्रभागात त्यावेळी इलेक्शन असताना. ते त्यावेळी तसं कष्टानं काम करत आम्ही पार्टीला एवढं मोठं झालेलं आहे. आज आम्हाला आमची बी इच्छा आहे ना, आम्ही काम केलं आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही सांगतो की आम्ही निष्ठावंताला न्याय मिळाला पाहिजे. हेच आमची इच्छा. नाना काळे आहेत ते तुमच्या विरोधात असणार? नाही, आम्हाला त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता पण व्यक्त होते. बघा, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात आम्ही नाही. पार्टीनं जे ठरवेल त्याच्याशी आम्ही एकनिष्ठपणे आजपर्यंत मागं बी वागत आला, पुढे बी वागतच राहणार. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्यायच होणार ना दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना? म्हणूनच आम्ही काल जे काय मी हे केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. काय भाष्य केलं होतं, कशाबद्दल केलं होतं? काय तेच काय, निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करू नका. जे निष्ठावंत कार्यकर्ते आज काम करत आलेत भारतीय जनता पार्टीचं,
त्यांच्यावर अन्याय करू नका. एक तर मी माझं एकट्याचंच बोललो नव्हतो, जे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्याबद्दलच बोललो होतो मी, की मला सगळ्याला न्याय मिळालाच पाहिजे. बरं वाईट करून गेला अशा पद्धतीची बरोबर. लाटला हे बघा, लाटला आम्ही बंडखोरी तर करू शकत नाही, आमच्या रक्तात नाही. बंडखोरी केल्यामुळे काय फरक पडणार नाही पार्टीला. त्यामुळे आम्ही आता पक्षाला आम्हाला हे सांगायची पाळी आली की बाबा आम्ही आता स्वतःचं बरं वाईट करून घ्या. ते भावनेच्या आरी मी ते बोलले की बाबा मला आता दुसऱ्या पार्टीला सांगू शकत नाही की आता मला तिकीट द्या. लास्टला मला भावनेच्या आरी मी असं बोललो की बा मी स्वतःला बरं वाईट करून घेईल. वेदना होत्या माझ्या वेदनाच माझ्या स्वतःच्या वेदनाच आहेत. मी अंत करणारा निघालेली आहे भाषा. मी काही प्लॅन करून वगैरे भाषण द्यायला गेलो नव्हतं ना काय नाही. ते मी बोलताना माझ्या मनातनंच आलेलं आहे ते की बाबा माझ्यावर अन्याय झाला आहे, माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना अन्याय व्हायला लागला आहे आणि तुम्ही म्हणल्यासारखं बाहेरचे लोक पार्टीत द्यायला लागलेत. थांबायला पाहिजे, ते लोक पार्टीमध्ये काम करायला पाहिजे, आमच्या विचाराशी जुळवून घ्यायला पाहिजे, मग त्यांनी पार्टीचं तिकीट मागायला पाहिजे. आम्हाला त्यांच्याबद्दल एका बी जे बाहेरचे झाले त्यांच्या एकाबद्दल बी आम्हाला राग नाही ना, त्यांच्याला का घेतला म्हणत नाही. पार्टी वाढायला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही दुमत नाही.